नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन इयत्ता 10th स्टँडर्ड मधील असणारे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मधील असणारे काही क्वेश्चन्स आपण यामध्ये पाहणार आहोत. आता काय क्वेश्चन आहे तर इथे तुम्हाला क्वेश्चन दिसतोय, इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन देन फाइंड अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. आता ज्यावेळेला तुम्हाला एखादं असणारं इक्वेशन तुम्हाला दिलं जातं, समजा तुम्हाला एखादं इक्वेशन दिलेलं आहे 2x² प्लस 5x प्लस 7 इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे मी माझ्या मनाने घेतलेले असं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे आणि या असणाऱ्या इक्वेशन वरतून तुम्हाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा समजा तुम्हाला काढायचा आहे. किंवा काही वेळेला त्याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काय विचारला जाऊ शकतो? फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ऑन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण अल्फा प्लस बीटा जर निघाला आणि अल्फा इंटू बीटा जर तुमचा जर निघाला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करणं अवघड नाही. हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आणि इथेही तुम्हाला मी काढून देतो. आता बघा, सर्वात पहिलं तर अल्फा बीटा हे रूट्स जे तुम्हाला दिलेले आहेत. आता अल्फा प्लस बीटा याचा फॉर्म्युला काय आहे? ज्या वेळेला तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल तर त्यावेळेला अल्फा प्लस बीटा कसा तुम्हाला काढायचा ते आपण बघूया. तर अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला त्यासाठी पाठ असणं खूप गरजेचं आहे. तर अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे मायनस बी बाय ए. मायनस बी बाय ए. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे मायनस बी बाय ए. आता बी आणि ए हे आपल्याला माहितच नाही. मग सर्वात पहिलं तर बी आणि ए आपल्याला काढणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपण पहिलं काय करूया, तर हे जे इक्वेशन आहे, जे दिलेलं इक्वेशन आहे, हे आपण जनरल फॉर्मशी कम्पेअर करूया. कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. बघा, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. x² सेम आहे म्हणून a ची व्हॅल्यू 2 आहे. कम्पेअर जर केलं तर a इक्वल टू 2 आला. b इक्वल टू सेकंड टर्म x सेम आहे म्हणजे b ची व्हॅल्यू 5 आहे आणि c ची व्हॅल्यू आहे 7. तर ए बी सी याच्या व्हॅल्यू पहिला काढून घ्या. एबीसी च्या व्हॅल्यू तुम्ही काढल्यानंतर मग तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे अल्फा प्लस बीटा. तर अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. तो आहे मायनस बाय ए. मायनस बी बाय ए. आता हा मायनस फॉर्म्युला मधला आहे आणि म्हणून तो मायनस तसाच राहील. बी ची किंमत काय आहे 5, तर इथे येईल 5. ए ची काय आहे तर 2, तर इथे येईल 2. म्हणजे अल्फा प्लस बीटा तुम्हाला काय मिळाला तर -5/2. हा तुम्हाला अल्फा प्लस बीटा तुम्हाला मिळाला. आता तुम्हाला करायचा अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा फॉर्म्युला आहे सॉरी सी बाय ए. आता सी ची व्हॅल्यू काय आहे 7 आणि ए ची व्हॅल्यू काय आहे 2. तर हा तुम्हाला भेटला अल्फा इंटू बीटा. तर असं कुठल्याही स्वरूपाचं तुम्हाला जर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल आणि त्यावरतून जर तुम्हाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा जर तुम्हाला काढायचं असेल, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा जर तुम्हाला काढायचं जर असेल तर तुम्हाला सर्वात पहिलं हा दिलेलं जे इक्वेशन आहे हे तुम्हाला जनरल फॉर्मशी कम्पेअर करायचं. दिलेलं जे इक्वेशन आहे ते जनरल फॉर्मशी कम्पेअर करायचं. एबीसीच्या किमती काढायच्या आणि एबीसीच्या किमती काढून झाल्यानंतर मग अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढायचा आहे. बट अल्फा प्लस बीटा काढताना त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा मायनस बी बाय ए. अल्फा इंटू बीटा काढताना त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा सी बाय ए. आणि बाकी एबीसीच्या किमती तुम्ही इथे काढलेलं त्याच्यामध्ये तुम्हाला पुट करायचं. एवढं साधा आणि सिंपल आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना समजलं असेल असं मी गृहीत धरतो. त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन कडे जर आपण जर गेलो तर काही वेळेला तुम्हाला इक्वेशन दिले जातात. समजा y²
-2y -7 = 0 हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. आणि तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब या दोन व्हॅल्यूज तुम्हाला काढायला सांगितल्या. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अशा दोन व्हॅल्यू तुम्हाला काढायला सांगितल्या. तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब तुम्हाला काढायला सांगितलंय. तर हे जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे गिवन इक्वेशन किंवा जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे y स्क्वेअर -2y -7 = 0. तर या असणाऱ्या इक्वेशनला जनरल फॉर्मशी कम्पेअर करून घ्यायचं. कम्पेअर विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c = 0. सेम मागाशी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट टर्म सेकंड टर्मची कम्पेअर थर्ड टर्मची कम्पेअर. फर्स्ट टर्म आता इथे तुम्हाला कोएफिशिएंट दिसत नाहीये, इथे ए आहे, सॉरी इथे इक्वेशन वायचं असल्यामुळे इथे आपण वायचं इक्वेशन घेऊया, तुम्हाला समजणं सोपं जाईल. तर बघा फर्स्ट टर्मची कम्पेअर झालं, वाय स्क्वेअरची कम्पेअर आहे, इथे ए आहे पण इथे तुम्हाला ए ची व्हॅल्यू दिसत नाही. इथे ज्यावेळेला ए ची व्हॅल्यू नसते त्यावेळेला याला कोएफिशिएंट हा 1 असतो. इथे कोएफिशिएंट हा 1 असतो, याचा अर्थ ए ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे ए = 1. त्यानंतर बी = -2, सी = -7. अशा प्रकारे तीन व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. ए = 1, बी = -2, सी = -7. तुम्हाला काढायचंय काय, तर तुम्हाला या फॉर्म्युल्याची व्हॅल्यू काढायची आणि तुम्हाला या फॉर्म्युल्याची व्हॅल्यू काढायची. पण त्याच्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ असणं खूप गरजेचं आहे. आता काय आहे हा फॉर्म्युला, तर इकडे मी तुम्हाला सांगतो. फॉर्म्युला आहे इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा. म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर जर तुम्हाला काढायचं आहे तर तुम्हाला अल्फा प्लस बीटा माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि अल्फा इंटू बीटा ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. सेम तसाच सेकंड फॉर्म्युला काय, सेकंड काय विचारले तुम्हाला, तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तर याचा फॉर्म्युला काय आहे, तर याचा फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब जरी तुम्हाला काढायचं असलं तरी पण तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे, तर अल्फा प्लस बीटा माहिती असणं गरजेचं आहे आणि अल्फा इंटू बीटा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एबीसीच्या किमती माहिती झाल्या, पण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आता आपल्याला काढावं लागेल. चला आता आपण अल्फा प्लस बीटा आपण काढूया. तर अल्फा प्लस बीटा, तर याचा फॉर्म्युला काय आहे, तर अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे -b/a. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे -b/a. म्हणजे हा मायनस आणि हा मायनस हे दोन्ही मिळून झाले प्लस, म्हणजे बी ची व्हॅल्यू काय भेटणार आहे आपल्याला 2 आणि ए ची व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे 1. 1 ने 2 ला जर डिवाइड जर केलं तर अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे 2. त्यानंतर अल्फा इंटू बीटा c/a, अल्फा इंटू बीटा c/a. तर सी ची व्हॅल्यू आहे -7 आणि ए ची व्हॅल्यू आहे 1. 1 ने जर -7 ला डिवाइड जर केलं -7, तर अल्फा प्लस बीटा आपण काढला, अल्फा इंटू बीटा पण आपण काढला. चला आता पहिल्या फॉर्म्युल्याकडे आपण जाऊया. तर पहिला फॉर्म्युला आहे तुमचा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू इन अल्फा याची व्हॅल्यू आली 2, त्याचा स्क्वेअर 2 स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू आहे -7
ती ब्रॅकेट मध्ये आपण घेतली, कारण 2 आणि अल्फा इंटू बीटा यांच्यामध्ये मल्टिप्लायचं साइन असतं. मीन्स 2 स्क्वेअर किती आला 4 मायनस इंटू मायनस प्लस 7 टू जा 14 आणि 4 आणि 14 अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. याच प्रकारे तुम्हाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब पण तुम्हाला काढता येतो. सेकंड तुमचा क्वेश्चन आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण आताच काढली, ती आली 2 क्यूब 3 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -7 अल्फा प्लस बीटा आहे 2 2 चा क्यूब येतो 8 मायनस इंटू मायनस प्लस 3 7 जा 21 21 टू जा 42 आणि 42 आणि 8 50. हा आला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. जर अशा स्वरूपाचे असणारे जर तुम्हाला एक्झाम्पल जर तुम्हाला विचारले किंवा मीन्स अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर जर तुम्हाला विचारला किंवा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब जर तुम्हाला जर विचारला, त्यामध्ये जर तुम्हाला इक्वेशन दिलेलं जर असेल तर तुम्हाला सर्वात पहिलं एबीसीच्या किमती तुम्हाला काढायच्या, त्यानंतर अल्फा प्लस बीटा काढायचा, अल्फा इंटू बीटा काढायचा, त्यानंतर फॉर्म्युला लिहून त्याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू पुट करायची, तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. अशा जर प्रकारचे असणारे इतरही असणारे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोडून देईल. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. बरेच असणारे लोक सबस्क्राईब करत नाही, त्यांनी सबस्क्राईब करा, हेल्प करा, मदत करा. अजून हा चॅनल आपला जास्तीत जास्त ग्रो कसा होईल याचा आपण सर्वजण विचार करूया आणि चांगले चांगले व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन. जर कुठल्या असणाऱ्या विषयावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा जर असेल तर तशा स्वरूपाची कमेंट करा, मी बेस्ट मधला बेस्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल. तुम्हाला समजेल या असणाऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करेल. कुठं माझं जर चुकत असेल तर त्यालाही दुरुस्त करा, चुकलं असेल तर माफ करा. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.